राम राम शेतकरी मित्रांनो, काल केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांनी जवळपास देशातील 35 लाख शेतकऱ्यांना 3,900 कोटी रुपयांची नुकसान भरपाई डीबीटी माध्यमाद्वारे वितरित केलेली आहे। आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना आलेली आहे, बऱ्याचशा शेतकऱ्यांना आलेली नाही। आता ज्या शेतकऱ्यांना आली नाही त्यांना वाटतं आपल्याला का आली नाही, आणि आता यापुढे पुन्हा दुसऱ्या टप्प्यामध्ये 7,500 कोटी रुपये हे वितरित केल्या जाणार आहेत। मग आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की आपल्याला या पहिल्या टप्प्यामध्ये आलेली नाही, मग आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला येईल का? आता ही नेमकी कोणत्या शेतकऱ्याला येणार आणि कशा प्रकारे येणार हे आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचंय। तत्पूर्वी एक विनंती आहे मित्रांनो, आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्याच्या नंतर हाईप करायला विसरू नका। आणि जर तुम्हाला सबस्क्राईबच्या जवळचं जॉईन बटन दाबावं वाटलं तर नक्कीच तुम्ही ते सुद्धा जॉईन होऊ शकता। आता शेतकरी मित्रांनो, काल जवळपास 35 लाख शेतकऱ्यांना 3,900 कोटी रुपये वितरित करण्यात आले। 2022 ते 2025 पर्यंतची जी काही थकीत शेतकरी होते, म्हणजे कृषी मंत्र्याचं म्हणणं होतं की जी काही जुनी पीक विमा योजना होती त्या पीक विमा योजनेपेक्षा ही योजना म्हणजे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी चालू केलेली 2016 पासूनची, जर एखाद्या गावातल्या एका शेतकऱ्याचं जरी नुकसान झालेलं असलं तरी त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार। अगदी बरोबर आहे। मग आता हे जे 7,500 कोटी रुपये वितरित केल्या जाणार आहेत तर हे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार हे महत्त्वाचं आपल्याला बघायचंय। कारण गावातल्या काही शेतकऱ्याला आले आणि काहींना नाही आले, तर ते का नाही आले? आता याचं एक महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो, त्यावेळेस ज्या वेळेस जी नुकसान झाली होती त्या नुकसानीची जी तक्रार करावी लागते ती तक्रार ज्या शेतकऱ्यांनी केली आणि तक्रार केल्याच्या नंतर जे काही विमा कंपनीचे कर्मचारी असतील, कृषी विभागाचे कर्मचारी असतील, ते आपल्या शेतामध्ये आले, त्यांनी पंचनामा केला आणि तो पंचनामा करते वेळेस तुम्ही तिथं उपस्थित होतात आणि तो पंचनामा तुम्ही व्यवस्थित करून घेतला आणि ती तक्रार जी होती त्यांनी ती दाखल करून घेतली, अशा शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई आलेली जी आतापर्यंत आली ती। आणि आता यापुढची सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी या पद्धतीने तक्रार केली असेल, त्यांची तक्रार दाखल झाली असेल, अशाच शेतकऱ्यांना येणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आपण याही अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की शेतकरी मित्रांनो, आपल्याला जो काही विमा आहे तो विमा जो नुकसान झालेलं आहे तो मिळेल का नाही हे कसं बघायचंय, तर त्यासाठी आपण एक व्हिडिओ केलाय, तो हा व्हिडिओ आहे आणि याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर जाऊन आपण तो सविस्तर व्हिडिओ बघायचा आणि ते बघितल्याच्या नंतर तुम्हाला विमा येणार का नाही पुढचा सुद्धा आणि मागचा का आला नाही हे तुमच्या 100% लक्षात येणार आहे। कारण ज्या शेतकऱ्यांनी तक्रार व्यवस्थित केली त्याच शेतकऱ्यांना पुढचा सुद्धा पीक विमा येणार आहे। आता जो काही 7,500 कोटी रुपये येणार आहे, आता तो कधी येणार तर त्याची ज्या वेळेस घोषणा येईल त्याबाबतचा व्हिडिओ आपण नक्कीच या चॅनलच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न करू। तत्पूर्वी इथंच थांबतो। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशाच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।